गडचिरोलीच्या धानोऱ्यातील मुरुम गावामध्ये जमा करून ठेवलेली तेंदूपानं वाहून गेलेली आहेत। त्यामध्ये कंत्राटदाराचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। ही तेंदूपानं पुळे सुकवल्याकरता खुल्या जागेमध्ये ठेवण्यात आलेली होती, मात्र अचानक आलेल्या पावसामुळे बहुतेक पुळे पाण्यामध्ये वाहून गेलेली आहेत। आज पहाटेपासून पालघरमध्ये पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे। पावसाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी भागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे। पाऊस दिवसभर असाच सुरू राहिला तर सखल भागामध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जाते। पुण्याच्या मावळ तालुक्यामध्ये मान्सूनचं आगमन झालेलं आहे। परिसरामध्ये रात्रभर पावसाच्या सरी कोसळत होत्या। या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय आणि मशागतीच्या कामांना देखील वेग आला आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये पुढील 4 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। जिल्ह्यामध्ये गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पावसाची संततधार ही सुरू आहे। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुढील 4 दिवस सुद्धा पाऊस कायम राहण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावलेली होती। आता मान्सूनचं आगमन देखील झालेलं आहे। हवामान खात्याने याआधी जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिलेला होता। सततच्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधू नदीला अचानक पूर आलेला आहे। त्यामुळे नदी पलीकडच्या शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडालेली आहे। दरम्यान पुरामुळे शेत शिवारामध्ये पाणी शिरल्यामुळे शेतीच्या मशागतीची कामं ही ठप्प झाली आहेत। मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पातळी वाढत असून राधानगरी धरणामध्ये 3 ते 4 दिवसामध्ये तब्बल अर्धा टीएमसी पाणी वाढलेलं आहे। 4 दिवसांपूर्वी राधानगरी धरणामध्ये 3.21 टीएमसी साठा होता। शनिवारी तब्बल 3.89 टीएमसी साठा झालेला आहे। नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते। हिंगोली जिल्ह्यामध्ये सलग 9व्या दिवशीही अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। त्यामुळे शेतीच्या मशागतीची कामं पूर्णपणे ठप्प झालेली आहेत। खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे, मात्र शेतातील कामे करता येत नसल्यामुळे यंदा खरीपाची पेरणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। पालघर जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावलेली आहे। डहाणू, तलासरी, पालघर परिसरामध्ये मध्यरात्री मान्सून पूर्व पाऊस बरसलेला आहे। त्यामुळे शेतीसह सुक्या मासळीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील उन्हाळी भात शेतीचं देखील नुकसान झालं आहे। नाशिकच्या निफाड, येवला भागामध्ये मान्सून पूर्व पावसानं धुमाकूळ घातलेला आहे। पावसामुळे शेतामध्ये काढून ठेवलेला मका भिजून खराब झालेला आहे। तसंच कांद्याचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। गडचिरोलीच्या आरमोरी तालुक्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। अचानक आलेल्या पावसामुळे पिकं खराब झालेली आहेत। नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी तातडीनं आर्थिक मदतीची मागणी केली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला पावसामुळे ब्रेक लागलेला आहे। मे महिन्यात जिल्ह्यामध्ये पर्यटन तेजीत असतं। मोठ्या प्रमाणावरती पर्यटक हे कोकणामध्ये दाखल होत असतात, मात्र मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाल्यानं पर्यटक आपल्या गावी निघालेले आहेत। सिंधुदुर्ग किनाऱ्यावर जाणारी वाहतूक सुद्धा आता बंद करण्यात आली आहे। सिंधुदुर्ग नंतर आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसामुळे पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय। पावसामुळे समुद्रातील ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, कायाकिंग, कांदळवन सफारी हे व्यवसाय आता ठप्प झालेले आहेत। पर्यटक पुन्हा आपल्या गावी जाऊ लागलेले आहेत। पंढरपूर महाड रस्त्याच्या अर्धवट रेंगाळलेल्या कामामुळे मान्सून पूर्व पाऊस बरसताच रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याचं पाहायला मिळतंय। भोर महाड मार्गावरती अनेक ठिकाणी पाणी आणि चिखलाचं साम्राज्य हे पाहायला मिळतंय। गुडघाभर पाणी साचलेलं असल्यामुळे वाहन चालकांना जीव धोक्यात घालून आपली वाहनं चालवावी लागतात।